नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 22चा सर्वांगीण विकास करणे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय असल्याचे अधिकृत उमेदवारांनी सांगितले। प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरिकांची सुरक्षा आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे। निवडणूक चिन्ह घड्याळ असून घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून काम करणाऱ्या नेतृत्वाला विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले आहे। मी आज छत्रपती संभाजीनगरला जे आज निवडणूकला सामोरं जात आहोत त्यानिमित्तानं मी जवळजवळ भारतीय जनता पार्टीच्या मध्ये 2014 पासून काम करतो। काम करत असताना एवढ्या अडचणी आल्या की ड्रेनेजचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन आणि ह्या पुंडलिकनगरच्या एरियामध्ये जे मुलं आज वाईट वळणाला जात असन त्याचं कारण एकच आहे, मुलांना जर कधी रोजगार उपलब्ध झाला, त्यांचं शिक्षण चांगलं मिळालं तर मला अवश्य अपेक्षा आहे मुलाकडून की ते एक चांगला या भारत मातेचा युवा बनन आणि या देशाचा विकास घडून आणील। पण या ठिकाणी जे मुलांवर राजकारण करतात आणि जाती धर्मावर राजकारण करतात, आम्ही जर कधी निवडून आलो, मी हीच अपेक्षा करतो की आपल्या ज्या समस्या आहे, महिलाच्या समस्या असन, पाण्याच्या समस्या असन आणि इतर ड्रेनेज वगैरे रोड या सर्व गोष्टीवर आणि गुंठेवारीचे प्रश्न हे मार्गी लावू। आज आमच्या एरिया हा गुंठेवारी एरिया आहे, पण त्यांना अजूनही PR कार्ड मिळत नाही। जर कधी या लोकांना PR कार्ड जर कधी मिळालं तर अवश्य त्या घराचं व्हॅल्युएशन वाढन आणि लोकांनाही समाधान होईल की आम्हाला PR कार्ड मिळालं। त्यांनी गुंठेवारीचे पैसे वसूल करतात, हजारामधून लाखो रुपयापर्यंत ते वसुली करतात। तर हे कुठंतरी याला पूर्णविराम लागायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि मी शब्द देतो की मी आमच्या ज्या प्रभाग 22मध्ये या माय मावल्याचा आणि वयोवृद्धाचा मान सन्मान करीन आणि 24 घंटे त्यांना माझी सेवा उपलब्ध करून देईन एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद। माझ्या उमेदवाराचं नाव श्रद्धा श्री भंडारी आहे। आम्ही आता जे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे अधिकृत, आम्ही आमचा तो प्रचार करतो आहे की आपण घरोघरी डोर टू डोर जाऊन तिथल्या स्थानिक ज्या काही अडचणी आहेत, आतापर्यंत इतक्या वर्षापासून जे बाकीचे जे काही नगरसेवक होते अगोदरचे, भारतीय जनता पार्टीचे असो या अदर कुठल्या पक्षाचे असो, त्यांनी ज्या कामामध्ये जे काही अर्धवटपणे जे काम केलेले आहे गेले 10-15 वर्षापासून ज्या काही गोष्टी त्यांनी फक्त आश्वासनं दिलेत की आम्ही हे काम करू, हे कामं करू म्हणून, पण ते एकही काम आतापर्यंत झालेलं नाही। यांचा पाणी प्रश्न, गुंठेवारीचा प्रश्न आणि असे बरेचसे प्रश्न आहेत जे आजही तसेच बाकी आहेत। आम्ही हा प्रयत्न करू की राष्ट्रवादीने आम्हाला न्याय दिल्यामुळे आम्हाला जर उमेदवारी उद्या आमची नगरसेवक म्हणून आमची जर नियुक्ती झाली आणि ते नक्की होणारच, तर आम्ही हे सगळे प्रश्न मार्गी लावू। तुम्ही कोणत्या प्रभागातून? प्रभाग क्रमांक 22 अनुसूचित जाती महिला। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे? सर, आपले जे मुद्दे आहेत, जसे आपले सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा, दुसरा प्रश्न आहे ड्रेनेज लाईन वा गुंठेवारी, शैक्षणिक काही विषय आहेत, रस्त्याचे काही विषय आहेत आणि जे काही आज ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याकडे आणि बाकी दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिकांचे काही विषय आहेत, अशा अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या विषयांना घेऊन आपण प्रचार माध्यमातून प्रचार करतो। इतके दिवस भाजप सेनेचे तिथं नगरसेवक होते, काय कामं केले त्यांनी, काम नाही केले त्यांनी? हे बघा साहेब, त्यांनी आजपर्यंत जे काय फक्त आश्वासनं दिलेले आहेत, आजही लोकांमध्ये इतका जन आक्रोश आहे त्यांच्याविषयी, कारण ते फक्त भूल थापाच देतात लोकांना, बाकी काही नाही। ते हिंदुत्वाचा नारा घेऊन हे करतात, बाकी त्यांचा कामाच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर आज शून्य आहेत। हे आमचे सुधामामा सोळुंके जे आज आमच्या पॅनलमध्ये काम करतात, हे पण भाजपमध्येच होते। आज ते घरोघरी जाऊन आज प्रत्येक घरात ड्रेनेज लाईनपासून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतात। सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम असतं, फक्त लोकांची सेवा आणि नक्कीच हा विश्वास आहे की आम्हाला नक्कीच लोक न्याय देतील। प्रभाग 22 म्हणा किंवा पूर्व मतदारसंघ म्हणा, आणि तो विषय फक्त आज इथलाच नाही तर अख्ख्या शहराचा विषय झालेला आहे की तो आहे व्यसनमुक्ती आणि व्यसनाधीन झालेल्या लोकांना आणि मुलांना। कारण आज एवढी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते या क्षेत्रामध्ये, जे काय आज गुन्हेगारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे व्यसनाधीन। आणि ते व्यसनाधीन जसे तुम्हाला माहिती आहे की आहे
बटन वगैरे जे काही अजून काही गोष्टी सांगतात त्याचं व्यसन जे काही लागलेलं आहे त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील राहूया आणि आम्ही त्यासाठी सगळ्यात जास्त फोकस काम करूया. कारण घरातल्या एक मुलगा बिघडला तर संपूर्ण घराचंही परिस्थिती बिघडल्या जाते. त्यामुळे आजकालची युवा पिढींचीही परिस्थिती बिघडत आहे, येणारं भविष्य बिघडत आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा आपला हा मुद्दा राहणार आहे की आपण व्यसनमुक्तीवरच निवडून आल्यावर नक्कीच पहिले हे काम करणार आहे. धन्यवाद सर.